नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। सर्वांनाच खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि तो पीक विमा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न होता। आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे, कारण 24 नोव्हेंबर रोजी जेव्हा कोर्टाकडून निर्णय आला की 220 कोटी रुपयाचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर करा, त्यावेळेस निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला, शेतकरी आनंदी झाले। परंतु हे पैसे नेमके येणार कधी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता। आणि त्याबाबतच एक खूप चांगली अपडेट, आनंदाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना आलेली आहे। कारण 24 नोव्हेंबरला कोर्टाने निकाल दिला, ते पैसे आता सध्या कोणाकडे आहेत? 134 कोटी रुपये हे विमा कंपनीकडे आहेत आणि 86 कोटी रुपये हे कोर्टामध्ये सेव्ह आहेत। त्यामुळं आता त्या पैशाच्या मागणीसाठीच्या प्रोसेस सुरू झालेल्या आहेत। त्या कशाप्रमाणे सुरू झालेल्या आहेत? कृषी विभागामार्फत व महसूल विभागामार्फत जे 86 कोटी रुपये कोर्टाकडे शिल्लक आहेत त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत ते पैसे डायरेक्ट कलेक्टर यांना पोहोचवतील। कारण हा पीक विमा कंपनीकडून डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळणार नसून डायरेक्ट कोर्टाकडून कलेक्टरला पैसे जातील आणि त्याच्यानंतर वाटपाला सुरुवात होईल। विषय झाला 86 कोटी रुपयाचा। राहिले पैसे किती? 134 कोटी रुपये। तर 134 कोटी रुपये हे राज्य हिश्श्याचे विमा कंपनीला जाणं गरजेचे आहेत आणि ते राज्य हिश्श्याचे पीक विम्याचे पैसे विमा कंपनीला पोच झाल्यानंतर ते पैसे विमा कंपनीकडून माननीय जिल्हाधिकारी यांना ते पोच होणार आहेत। त्याच्यानंतर 134 कोटी हे आणि 86 कोटी रुपये हे दोन्ही मिळून 220 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जाणार आहे। मग याबाबत काय प्रक्रिया झालेली आहे? तर माननीय उच्च न्यायालय यांना कृषी आयुक्तालयामार्फत पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्या पैशाची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ते पैसे कधीही 4, 5, 10, 8 ते 10 दिवसामध्ये ते पैसे कृषी विभागाला पोच होतील। त्याच्यानंतर ते पैसे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पोच होतील। हा प्रश्न बाजूला राहिला। विषय 134 कोटी रुपयाचा। तर कृषी विभाग, महसूल विभाग व कृषी आयुक्तालय यांच्यामार्फत ही राज्य शासनाला 134 कोटी रुपयाची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी ही पत्रव्यवहार झालेला आहे। त्यामुळं राज्य सरकारकडूनही 134 कोटी रुपयाचे वाटप डायरेक्ट विमा कंपनीला केलं जाईल। कारण त्या पत्रव्यवहारामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जे राज्य विमा कंपनीला द्यायचे राज्य हिश्श्याचे जे 134 कोटी रुपये आहेत ते 134 कोटी रुपये विमा कंपनीला सुपूर्द करा आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ते पैसे कलेक्टर यांना वर्ग होतील आणि कलेक्टर यांच्या माध्यमातून 134 कोटी रुपये व 86 कोटी रुपये असे दोन्ही मिळून 220 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत। त्यामुळे ह्या प्रक्रियेला वेळ किती लागणार आहे? पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत मिळालेल्या अपडेटनुसार पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 220 कोटी रुपयाचं वाटप होऊ शकतं, अशी मिळालेली अपडेट आहे। कारण यासाठी लढा देणारे लोकप्रतिनिधी व पीक विम्याचे काम करणारे अनिलजी जगताप यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षापासून जे पीक विम्याची वाट पाहणारे सर्व शेतकरी होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब होती। महत्त्वाचा मुद्दा होता की या निकाल जो आहे तो शेतकऱ्यांच्या बाजूने लागावा। अखेर तो शेतकऱ्यांच्या बाजूने लागला। 220 कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश उच्च न्यायालयामार्फत देण्यात आला, परंतु ते प्रत्यक्षात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येतील ही सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती व अपेक्षा होती। तर या गोष्टीसाठी या दोन ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस पूर्ण करण्यात आलेल्या आहेत कृषी विभागामार्फत व महसूल विभागामार्फत। कारण राज्य शासनालाही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे की 134 कोटी रुपयाचं राज्य हिश्श्याचा निधी विमा कंपनीला द्या आणि त्याच्यानंतर कोर्टाकडे जे पैसे आहेत आपले 86 कोटी रुपये, तर त्याही 86 कोटी रुपयासाठी कृषी विभागामार्फत व महसूल विभागामार्फत निधीची मागणी करण्यात आलेली आहे। दोन्ही पैसे पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत कलेक्टर यांच्या खात्यावर जमा होतील आणि त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या निधीचं वाटपाला सुरुवात होऊ शकते। त्यामुळं ऐन निवडणुकीच्या धामधुमीत फक्त मंजूर झाला पीक विमा
परंतु वाटप कधी होईल याबाबत साशंकता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती आणि ती साशंकता दूर झालेली आहे. कारण आता पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत अपेक्षा आहे की या 20 दिवसापर्यंत निधीचं वितरण व्हावं व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. याबाबत अजूनही कुठली अपडेट येताच लागलीच चॅनलवर व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद.